नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। एक महत्त्वाची बातमी, निवडणूक आयोगाची आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 नवनियुक्त निवडणूक आयुक्त यांची बैठक होणार आहे आणि तिन्ही निवडणूक आयुक्त लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करणार आहेत। सुरक्षा आणि मतदारांसाठीच्या सुविधांवरही या ठिकाणी चर्चा होणार आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात सविस्तर तपशील देतील। संदीप। निकिता, लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच निवडणूक आयुक्तांच्या 2 राजीनाम्यामुळे मोठी खळबळ उडाली होती। मात्र काल अखेर 2 निवडणूक आयुक्तांची जी निवड आहे ती करण्यात आली आहे। पंजाबचे सुखविंदर संधू आणि त्याचबरोबर केरळचे ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। आणि आपल्याला माहिती आहे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून राजीव कुमार हे काम पाहतात। आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल की मुख्य निवडणूक आयुक्त आणि नवनियुक्त जे निवडणूक आयुक्त आहेत त्या तिघांमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। सध्या देशभरात कशी तयारी झालेली आहे निवडणूक आयोगाकडून त्याचा सगळा आढावा यामध्ये घेतला जाईल। त्यामुळे कदाचित आजच निवडणुका जाहीर होतात का याची देखील उत्सुकता संपूर्ण देशभराला असेल आणि आज जर निवडणुका जाहीर झाल्या नाही तर कदाचित येत्या सोमवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करू शकतं। पण एकंदरीत जर ईव्हीएम मशीन्स असतील, तयारी असेल, सुरक्षा असेल, या सगळ्याबाबतचा आढावा आजच्या या बैठकीमध्ये घेतला जाईल। संदीप, अधिक जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।